व्हॉट्सअप फेसबुक वर टाकणार, बरोबर? आम्ही पुरुष 5,000 ची विस्की पिऊन जातो, कोणालाच बोलत नाही, चुपचाप बेडरूम मध्ये. काय सांगायचं 5,000 खर्च केले. येऊन टीव्ही समोर का बसतो? तो ते भाऊजी काय सांगणार तुम्हाला. तो वाट बघतोय की मोदीजी कधी टीव्हीवर 8 वाजता येतील आणि अनाउन्समेंट करतील. मित्रों, आज रात 8 बजे के बाद आपकी पत्नी आपकी नहीं रहेगी. म्हटलं तुम्हाला काय वाटत नाही? तुला काय वाटणार? जो माणूस 500 रुपयाची नोट बदलायला बँकेत गेला नाही तो 50 किलोची बायको बदलायला कुठे जाईल? असे इमानदार नवरे पण आहेत. पण या नवरा बायकोचं भांडण बघताना खूप मजा येते मित्रांनो. असंच एक भांडण तुमच्या समोर घेऊन येतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हास्यवीर येतात तुम्हा सर्वांचाच लाडका सुपरस्टार गौरव मोरे आणि वनिता खरा. फिल्टर पाडा. एवढी सगळी गर्दी बघून मला असं वाटलं अरे बाप मरतो. तुम्ही हसताय. तू पण जास्त बाहेर फिरू नको, तुला गुळ म्हणून लोक वापरतील. लागले सांगायला 4 टाकतील, वर्षभर खातील तुला. मग कशाला बोलते का मला? ऐक ना ग बाबा, जाऊ दे ना बाहेर, मोठा कार्यक्रम आहे. हा ब्रह्मपुरीला. होय की. ऐका ना गौरव, ऐका ना म्हणजे गौरव. काय करू सुचतच नाही. अरे माझा डोनाल्ड डक. तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात ना? कोण? तुम्ही. हा सांग. हा हळू हळू हळू. हिचा मामा सापडला पाहिजे असं मारीन ना. नाही नाही सांगा, काहीतरी सांगणार होत. सांगणार होतो. सांगतो बाप्पा. ह्याच एका आवाजानं सगळ्या गोष्टीनं पुरुषांना बर्बाद केलेला आहे. नाही तर आज 1 लाख रुपयाची नोकरी केली असती मी. नाही म्हणजे सांगतो सांगा काय ते. सांगतो. कसं तरी व्हायला लागलंय मला. सांगतो. तुला गुदगुल्या होत्या बापा? हिला गुदगुल्या होत्या. सांगतो मला असं होत. सांगतो ना. बोलू म्हणे. अरे आता बघा सांगू तर दिसेल का? तू एवढं करण्यापेक्षा ट्रॅक्टर पण शेतात झाला कामाला. ट्रॅक्टर म्हणून गेली तिकडे वावर तर नांगरून देशील. ट्रॅक्टर म्हणून. हा सांगतो ना. ते सोड ना यार वहिनी. जाऊ नका बाहेर, डांबर म्हणून वापरतील रस्त्यावर. सांगतात मला. बघा आता हिला मारू पण शकत नाही. पण मी मारू शकते तुम्हाला. मी काय बोललो? रमेशराजे हसू नको. सांगा बघा, कारण सांगा हिला कुठल्या ऐकले गुदगुल्या होत असतील? तुला ऑलरेडी त्यामुळे सेटवर देऊन पाठवलंय. ऐक ना माझं. ऐक ना. बोलू सांगू. सांगू वनी, तुझ्या ओठांच्यावर मिशी आली. अरे खरा बाबा हे जवळून बघितलं तुम्हाला कळलं. अशी मिशी तलवार का खोलने की कोशिश करो, खुली नहीं रही. अरे यार ऐसे क्या ऐसा लगती है करो. बहुत अच्छा लगता है सर, आप मुझसे अच्छा कर रहे थे. चल जाओ अपना काम करो. भाई तालियां कहाँ है? वेरी नाइस, बहुत बढ़िया. तो यहाँ थोड़ा सा आपके चेहरे पे हंसी लाना चाहता हूँ. कल की बात है, कल और परसों हम लोग जब यहाँ आए उसके पहले एक स्कूल में मेरा प्रोग्राम था. स्कूल में मैं प्रोग्राम करने के लिए गया था. वहाँ बच्चों से मैंने एक सवाल कर लिया था. देखिए चेहरे पे हंसी आती है नहीं आती, हाथ से कहाँ से निकलता है कैसे निकलता पता ही नहीं चलता है. तो ऐसे कुछ हो जाता है. एक फिल्म आई थी, आपने देखी होगी, दीवार दीवार फिल्म का एक डायलॉग था बच्चन साहब का. आज मेरे पास रुपया पैसा है, बैंक बैलेंस है, गाड़ी है, तुम्हारे पास क्या है? शशि कपूर साहब बोलते हैं मेरे पास माँ है भाई.
ये जमाना बदल गया है। आज के दौर में एक अमीर आदमी और गरीब आदमी का संवाद मैंने सुना। एक अमीर आदमी कहने लगा, आज मेरे पास पेट्रोल पंप है, बड़ा मॉल है, 12-15 गाड़ियां है, 20 बंगले हैं, तुम्हारे पास क्या है? गरीब आदमी का जवाब देखकर सुनकर ताली जरूर बजाना। गरीब आदमी ने जवाब दिया, मेरे पास मेरा बेटा है जिसकी गर्लफ्रेंड तेरी बेटी है। खतरनाक जवाब देते। स्कूल में भी ऐसे ही बच्चों से मैंने एक सवाल कर लिया, मेरा बेटा एक बात बताओ, तुम्हारी क्लास में सबसे जो बेवकूफ बच्चा है वो खड़ा हो जाए।
व्हॉट्सअप मधले काय ना नको 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 हो कर तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय मोबाईल गेम खेळतो म्हणते राहू दे खेळू दे माझं काळीचं लागलंय ना तुला माझं काळीचं लागलंय ना तुला माझं काळीचं लागलंय ना तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय मला भिजवत्या तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय मला भिजवत्या माझं काळीचं लागलंय ना माझं काळीचं लागलंय ना माझं काळीचं लागलंय ना माझं काळीचं लागलंय ना
फुगावणार रणात धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव असं म्हणताच गुटती खलांच्या मागे